आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। एनडीआरएफ टीम सांगलीमध्ये दाखल। पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे। आता आयर्नविल पूल येथे 27.4 इतकी पातळी झाली आहे। सांगलीतील सूर्यवंशी प्लॉटमध्ये 30 फूट पाणी पातळी वेळी रहिवासी भागात पुराचे पाणी येते। ही बाब लक्षात घेऊन पूरबाधित रहिवासी यांचे शाळा नंबर 3 व शाळा नंबर 17 या ठिकाणी निवारा केंद्रामध्ये स्थलांतर करण्याची सोय करण्यात आली आहे। जनावरांसाठी बदाम चौक, फिश मार्केट शेजारील मैदान तसेच सम्राट व्यायाम मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवरील मैदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे। प्रशासनाच्या वतीने पूरबाधित रहिवासी यांची निवारा केंद्रामध्ये गरजेनुसार स्थलांतरित करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती अतिआयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिली आहे। पाण्याची पातळी वाढत जाईल त्यानुसार त्या भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्यासंदर्भात प्रशासनाकडून खबरदारी घेतली आहे। तशा सूचना देखील देण्यात येणार आहेत, तरी नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेले आहे। संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।